हॅलो पीपल अँड वेलकम बॅक. तर आज तुम्हाला मी चैत्रगौरीची आरास मी माझ्या देवघरामध्ये कशी करते ते मी दाखवते तुम्हाला. तर आतापर्यंत मी बाहेर टेबल वगैरे ठेवून त्याच्यावर मोठी आरास करत होते, पण आता मुलं लहान आहेत त्यामुळे मुलं छोट्या छोट्या गोष्टी काही चैत्रगौरी पुढे आपण खेळणी वगैरे ठेवतो ती सारखं काही ना काहीतरी ओढायचा प्रयत्न करत असतात आणि त्यामुळे मी सध्या आता 2-3 वर्ष झालं या देवघरामध्येच आरास करते. तर बघू शकता तुम्ही हे माझं वरच्या साईडचं देवघर आहे आणि इथे खाली आहे देवरभाटा आणि तिथे सगळे देव आहेत आणि ह्या आहे वरच्या साईडचा पोर्शन. तर यामध्ये मला जशी आरास जमते तशी मी करते. तर आधी फक्त मी पाटावर ठेवून पूजा करत होते, पण सध्या मी आता हे 3 स्टेपचं बघू शकता. हे 3 स्टेपचं एक ऑर्गनायझर बनवलेलं आहे. हे पूर्णतः थर्माकोलपासून मी बनवलेलं आहे. आपल्याकडे बघा काहीतरी नवीन वस्तू आणल्यानंतर आपल्या त्यामध्ये थर्माकोल जे येतात तर ते थर्माकोल कट करूनच मी त्यापासून हे असं हे 3 ऑर्गनायझर 3 स्टेपचं बनवलेलं आहे. तर हे देवघराच्या नुसार मला सेंटरला जसं ठेवता येईल त्याप्रमाणे माप घेऊन त्याला मी व्यवस्थित कट करून त्याला ग्लूगनने चिकटवलेलं आहे. इथे बघू शकता तुम्ही, दिसत असेल तुम्हाला. हे 3 स्टेप्स आहे. याला जेमतेम बनवून 5 वर्ष झालेले आहे. हे ॲज इट इज असंच आहे. आता थोडे ग्लूगन लावलेली होती त्यामुळे ती ग्लूगन आता निसटू लागलेलं आहे. तर परत तुम्ही ग्लूगनने याला चिकटवू शकता केल्यानंतर. तर थर्माकोलचं बनवलेलं आहे आणि त्यावर तुम्ही मधोमध लाकडी फाट ठेवून त्यावर तुम्ही चैत्रगौर ठेवू शकता. जर तुमच्याकडे छोटा देवघर असेल तर तुम्ही याप्रकारे, आणि असं जर तुम्ही केलं तर आपल्याला आरास करायला एक व्यवस्थित सगळा सेटअप बसवता येतो. तर हे थर्माकोलपासून बनवलेलं आहे आणि त्यावर मी धोत्राचं कापड पूर्ण चिकटवलेलं आहे फॅब्रिक ग्लूने. आणि नंतर त्यावर रेड कलर हा ऑइल पेंट आहे रेड कलरचा, तर तो ऑइल पेंट दिलेला आहे आणि वर सगळे कोलम्सचे जे डिझाईन्स आहेत ते काढलेले आहेत. जर तुम्हाला जर एवढा वेळ नसेल तर तुम्ही बॉक्सपासून हे बनवू शकता. इथे तुम्ही बघू शकता पुढे जो खाली जे 2 स्टेप्स आहेत तो ते छोटे छोटे बॉक्स आहेत. त्याप्रमाणे तुम्ही जे मोबाईलचे बॉक्स येतात आपल्याकडे, जुने बॉक्स आपले मोबाईल घेऊन आपण ठेवलेले असतात, ते मोबाईलपासून तुम्ही बनवू शकता आणि तुम्ही लाल कलरचं किंवा ग्रीन कलरमध्ये तुम्ही ब्लाऊज पीस चिकटवू शकता आणि त्यावर तुम्ही डिझाईन काढू शकता. ते बघू शकता तुम्ही वरच्या साईडला तुम्ही छोटासा पाट ठेवून त्यावर चैत्रगौर बसू शकता, कारण चैत्रगौर ही छोटीशी असते. जेमतेम सगळ्यांच्या घरात पितळेची जी चैत्रगौर असते ती छोटीच असते, त्यामुळे तुम्ही तेवढासा छोटासा पाट हा वरच्या स्टेपवर ठेवून बाकी साईडला बाकी सगळे आरास करू शकता. जसं की आपण गौरी गणपतीत बघू शकतो, गौरी गणपतीने खड्या गौरीच्या असतात, त्या खड्या गौरींच्या समोर फराळाचं सगळं ठेवण्यासाठी किंवा सजावट करण्यासाठी 3 स्टेप्स आता सध्या मिळतात बाजारामध्ये. तर त्याप्रमाणेच मी हा ऑर्गनायझर बनवलेला आहे. तर या ठिकाणी काय होतं की आपण देवघर लहान असल्यामुळे आपल्याला खूप सारी सजावट करता येत नाही, पण असं ठेवल्यानंतर आपल्याला स्पेस खूप मिळतो आणि आपल्याला हवी तशी अरेंजमेंट करता येते. आपले जे आपण आरासासाठी ज्या वस्तू ठेवणार असतो, फराळ असेल किंवा काहीतरी धान्य ठेवतो आपण किंवा खेळणी ठेवतो गौरीसाठी, कारण चैत्रगौर आपण म्हणतो की माहेरवाशीण असते. तर माहेरी आलेल्या मुलींसाठी ज्यांची आई असते किंवा घरातल्या सगळ्या स्त्रिया आपल्या माहेरवाशिणीसाठी जे कौतुकाने करतात ते सगळं आपण चैत्रगौरीसाठी करतो. तर मला ज्याप्रमाणे करता येईल तसं मी करू शकते. किंवा जर समजा तुमच्याकडे ऑर्गनायझर नसेलच तर तुम्ही सेंटरमध्ये एक छोटासा पाट, उंच असा पाट ठेवून त्यावर गवर बसवू शकता आणि साईडला तुम्ही अरेंजमेंट करू शकता. किंवा जर तसंही नसेल तर तुम्ही स्टीलचा एखादा उंच डबा घ्या, त्यामध्ये धान्य भरून त्यावर तुम्ही गवर ठेवू शकता आणि साईडून खाली जे आपल्याला अरेंजमेंट करता येते तशी करू शकता. पण त्यामुळे काय होतं की स्पेस कमी पडतो. पण असं 3 स्टेपचं तुम्ही ऑर्गनायझर केलं तर तुम्हाला बाकी जागा व्यवस्थित मिळते सगळं करण्यासाठी. हे बघू शकता तुम्ही, बाहेर दाखवते तुम्हाला काढून. हे असं ऑर्गनायझर आहे, 3 स्टेप्स आहे बघा तुम्ही. इथे आता हे थोडं त्याचं ग्लूगन निघालेलं आहे त्यामुळे ते सुटायला लागलेलं आहे. ह्याला करून मी 5 ॲक्च्युली हे मी फक्त दिव्यांची अमावस्या असते त्या दिव्यांच्या अमावस्येला पूजा करण्यासाठी हे ऑर्गनायझर बनवलेलं होतं, पण आता मला पूजेसाठी पण ह्याचा खूप उपयोग होतो. त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या घरात लहान मुलं असतील तर तुम्ही नक्की हे करून बघा. खूप सोपं आहे करायला. तुम्हाला फक्त तुमच्या देवघराच्या ह्याच्यानुसार तुम्हाला माप घेऊन त्याला कट करून फक्त तुम्हाला ग्लूगनने चिकटवायचं आहे किंवा तुम्ही फेविक्विकने चिकटवू शकता. तर बघू शकता तुम्ही, तर हे अरेंजमेंट झालेलं आहे. आणि आता मी इथं बघू शकता तुम्ही देवघरात लाल कलरचं ब्लाऊज पीस घालून ठेवलेलं आहे, हे ऑर्गनायझर लावलेलं आहे आणि वर मला जशी लायटिंग हवी होती तशी मी लायटिंग घेतलेली आहे आणि त्यावरच आता मी हे खणाचं जांभळ्या कलरचं कापड बसवलेलं आहे. तर आजच मी चैत्रगौरीची स्थापना करणार आहे. तर हे सगळं मी आदल्या दिवशी सगळं अरेंजमेंट करून ठेवलेलं होतं, ब्लाऊज पीस वगैरे अंतरून. तर सकाळी ही पूजा करायला आपल्याला आधी सगळे अरेंजमेंट करून ठेवल्या तर मग सगळं करायला गडबड होत नाही नंतर पूजे दिवशी. तर प्रतिप्रमाणे पहिल्यांदा जी आपण करतो तशी
दिव्याची, परत घंटेची पूजा आणि शंखाची पूजा केल्यानंतरच मी गणपती बाप्पांची पूजा केलेली आहे आणि त्यांना स्थानापन्न केलेलं आहे. आणि नंतर मग आमच्याकडे तर अशी पद्धत आहे की चैत्रगौरी ही माहेरवाशी नसते, त्यामुळे तिला सुगंधी तेलाने पहिल्यांदा छानपैकी मसाज करून द्यायचा. तिच्या डोक्याला व्यवस्थित मसाज करून, अंगाला पूर्ण मसाज करून मग त्यांना गरम पाण्यानं आंघोळ घातली जाते. तर मी इथे सुवासिक तेलाने पहिल्यांदा पूर्ण गौरीला मसाज करते आहे आणि नंतर मग आपण चंदन पावडर लावून त्यांना स्नान घालणार आहोत. तर हे सगळं प्रत्येकाच्या प्रांतानुसार प्रत्येकाच्या घरी वेगवेगळे असतं, पण देवाच्या बाबतीत आपण आपल्या मनानुसार देव आपला भाव बघत असतो, त्यामुळे आपल्याला जसं जमेल तसं आपण पूजा करायची असते. तर मी आता तेल लावून इथे गरम पाण्यानं आंघोळ घातलेली आहे आणि आता चंदन पावडर लावून आपण त्यांना चंदन पावडर, अर्थात हा देवांचा सोप असतो, तर चंदन पावडर लावून त्यांना परत एकदा छानपैकी गरम आणि नंतर मग गार पाण्यानं आंघोळ घालायची आहे. तर ह्या असे सणवार वगैरे आले की एक वेगळी ऊर्जा असते. जसं मी दरवेळेला सांगते की सणवार आले की काहीतरी एक नवीन करायचं आणि दरवेळेला एक नवीन काहीतरी करायचं असं एक मनात असतं. आणि जे आपण मनानं करतो ते जसं जसं आपण मनात ठरवलं असतं ते सगळं पूर्ण झालं की एक वेगळाच आनंद असतो. तर इथे बघू शकता तुम्ही देवांची सुद्धा आंघोळ झालेली आहे. तर मी आता गौरीला इथे स्थानापन्न केलेलं आहे आणि मग आता गणपती बाप्पांची सुद्धा पूजा होत आहे. त्यांना दुर्वा फूल घालून त्यांची पूजा झाली आणि आता गौरीची सुद्धा पूजा करून पहिल्यांदा मग त्यांना वस्त्र घालणार आहे मी. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की गौरीसाठी तुम्ही खणाचं वस्त्र कसं बनवू शकता, हातावर सुद्धा तुम्ही इझिली बनवू शकता. तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा तो. तर हे वस्त्र मी घरीच बनवलेलं होतं आणि तेच मी आज घातलेलं आहे. आणि त्यानंतर गौरीच्या पूजेत आंब्याचं फार महत्त्व आहे, चैत्रगौरीच्या मेन. तर आंब्याची सुद्धा पूजा केलेली आहे आणि मग गौरीसमोर पण कोशिंबीर आपण जे करतो किंवा हरभरे भिजवलेले बिजाणे असतात ते, हे सगळं ठेवलेलं आहे. आणि छोटासा खण आहे आणि आज खण आणि मग बिजाणे दोन्हींनी मिळून मी अशी त्यांची ओटी भरलेली आहे. आणि छोटे छोटे पुढे 2 बैल आहेत आणि हत्ती आहे. आणि ही बघू शकता तुम्ही साईडला आंब्याची पानं लावलेली आहेत. आणि ही जी केळीची झाडं आहेत ती घरी मी आर्टिफिशियल केळीची झाडं आहेत जी घरीच तयार केलेली आहेत. जर तुम्हाला हवं असेल तर मी तुम्हाला नक्की केळीची झाडं कशी बनवायची घरी तो नक्की एकदा व्हिडिओ करून दाखवेल. आणि हे आहे क्रोचेटचं नैवेद्याचं पान, लोकरीपासून बनवलेलं आहे. तर ज्या दिवशी स्थापना होते त्या दिवशी पण कोशिंबिरीचा फार मान असतो, पण त्याबरोबरच आपण गोडाधोडाचं देवाला नैवेद्य करून दाखवतोच. शेवयाची खीर असेल किंवा मी आज आमरसपुरी केलेली होती. आणि आता बघू शकता तुम्ही देवघर आहे छोटंसं, त्यामुळे चैत्रांगण हा चैत्र महिन्यातला एक मोठा सोपस्कार असल्यासारखं आहे की चैत्रांगण हे काढलंच पाहिजे. आणि चैत्रांगण काय होतं की दारात आपण काढू शकतो, पण आता मुलं अजिबात रांगोळी ठेवत नाहीत. आणि इथं देवघरात बघू शकता तुम्ही पूर्ण पुढेपर्यंत सगळी गौरी समोर आरास आणि सगळं त्यांचं साहित्य ठेवलेलं आहे. तर मी चैत्रांगणाबरोबर हे छोटे छोटे चैत्रांगण प्रिंट करून आणलेले होते आणि ते छोट्याशा कार्डबोर्डच्या पीसवर कट करून त्यांना चिकटवलेलं आहे आणि ते मी मागच्या साईडला चिकटवून दिलेलं आहे दोन्ही चैत्रांगण. इथे बघू शकता तुम्ही. त्यामुळे ती एक मनाला रुकरुक राहते की आपण देवीसमोर रांगोळी काढलेली आहे. छोटीशी रांगोळी मी देवघरासमोर खाली काढते जेवढी मला येईल तेवढी. तर अशा प्रकारे आपण काही मनात आणलं तर देव आपल्याला सगळ्या गोष्टीत साथ देतो, ही या मताची मी आहे. तर तुम्हाला इच्छा असेल काहीतरी नवीन करण्याची तर तुम्ही नक्की ट्राय आउट करा. खूप छान असं तुम्हाला देवघरात सुद्धा देवीची पूजा आणि आरास करता येते. तर कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.